काही अशा प्रकारे. आणि हे बघा तुम्ही, त्यांनी अशी व्यवस्था करून दिलेली होती. आणि काल रात्री जेवण वगैरे आणि दिलेलं आहे त्यांनी. तर बघूया यातलं काय खाऊ शकतो आपण. तर चला, बाय. सी यू. पूर्ण असे रिमोट एरिया आहे हा, म्हणजे पुरं गावखेड्यातला एरिया आहे. तिथून मी बॉर्डर क्रॉस करत आहे माझ्या नेक्स्ट कंट्रीसाठी. लिफ्ट मिळते का नाही मिळते हे गाडी. तो इन्होंने लिफ्ट दी थी. बाय बाय, थँक्यू. लाओसच्या इमिग्रेशनमध्ये इथून माझं डिपार्चर झालेलं आहे आणि मी आता जाणार नाही, पण मजा खूप येतं. तुम्ही पण घेत राहा. हे बघून बघणार आहो मी आता. सिम कार्ड घेतो आणि नंतर बघतो काय होतं. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तर काल इथे मी टेंट लावला होता माझा काही अशा प्रकारे. आणि हे बघा तुम्ही, त्यांनी अशी व्यवस्था करून दिलेली होती. आणि काल रात्री जेवण वगैरे आणि आता ब्रेकफास्ट पण आणलेला आहे त्यांनी माझ्यासाठी. तर चला बघूया त्यामध्ये काय आहे. हे बघा काही असा परिसर आहे मंदिराचा. तर चला बघूया काय आहे. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट काही अशा प्रकारे दिलेलं आहे त्यांनी. तर बघूया यातलं काय खाऊ शकतो आपण. तर चला, इस प्रकार से देखिए. बाय, सी यू. ओके, बाय बाय. तर चला निघूया भावांनो इथून आता. हे बघू शकता तुम्ही, काही अशा प्रकारे आहे येथील हे. तर एक राईड मिळाली आहे, यांनी दिलेली आहे. 50 किलोमीटर आहे म्हणते, म्हणजे त्यांना सांगता नाही आलं. पण जाऊया आपण, बघूया कुठपर्यंत जातो. मित्रांनो, पूर्ण असे रिमोट एरिया आहे हा, म्हणजे पुरं गावखेड्यातला एरिया आहे. तिथून मी बॉर्डर क्रॉस करत आहे माझ्या नेक्स्ट कंट्रीसाठी. शहरी बाजूला छोटे छोटे गाव लागत आहे. एक पण मोठं शहर लागलेलं नाही आहे मला अजूनपर्यंत. बघा इथं पार्टी वगैरे चालू आहे. तर मित्रांनो, 10 किलोमीटरची राईड होती आहे. इथे या खेड्यात सोडून दिलेलं आहे मला. आणि इथून आता बघतो मी मला नेक्स्ट लिफ्ट मिळते का नाही मिळते हे गाडी. तर यांनी थांबवलेली आहे गाडी. पैसे विचारले तर देऊन, नाही विचारले तर नाही. चला ठीक आहे. तर मित्रांनो, हे डायरेक्ट ज्या कंट्रीमध्ये मी चाललो त्याच कंट्रीला चालले आहे. बाय, थँक्यू. तर पैसे नाही विचारले त्यांनी. आता हे टुकटुकच घ्यावं लागेल मला. या हाउ मच. ओके, पैसे कितने पूछेगा. इसको तो पैसे देने ही पड़ेगा. याला तर पैसे द्यावंच लागेल. तर मित्रांनो, त्यांनी मला जवळपास बॉर्डरपर्यंत पोहोचूनच दिलेलं आहे. इथून बॉर्डर फक्त 5 किलोमीटर दाखवत आहे. 5 नाही 4 किलोमीटर. आणि मी माझ्या नेक्स्ट कंट्रीमध्ये जाणार आहोत. तर ते कुठल्या कंट्रीमध्ये जाणार आहोत मी तुम्ही बघत राहा व्हिडिओला, किंवा मी याचे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार. चल बघत राहा. नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. मी तुमचा होस्ट ऋषिकेश तुमचं पुन्हा स्वागत करतो ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर मी आता आलेलो आहो लाओसच्या इमिग्रेशनमध्ये. इथून माझं डिपार्चर झालेलं आहे आणि मी आता जाणार आहोत माझ्या नेक्स्ट कंट्री व्हिएतनाममध्ये. तर इथून काही 500 मीटर रोड रस्ता आहे, 500 मीटर. तर मोबाईलमध्ये सर्च करून बघतो किती किलोमीटर आहे.
आणि जाणार आहो मी आता माझ्या नेक्स्ट कंट्री व्हिएतनाममध्ये. तर व्हिडिओला बघत राहा. तर मित्रांनो, दोन इमिग्रेशन म्हणजे लाओस आणि व्हिएतनामच्या इमिग्रेशन ऑफिसच्या दोन्ही ऑफिसच्या मधात खूपच कमी अंतर आहे. जवळपास 290 मीटरचंच अंतर आहे आणि चालण्यासाठी एकदम सोपं आहे. तर ते समोरच तुम्हाला दिसत असेल व्हिएतनामचं इमिग्रेशन ऑफिस. तर चला जाऊया आता. तेथे माझी काय फजिती होणार आहे आणि काय होणार आहे बघूया जाऊन. तर व्हिडिओला बघत राहा. आणि हे जे इमिग्रेशन झाल्यावर मी सांगणार तुम्हाला की कोणती बॉर्डर आहे. तर व्हिडिओला फक्त बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या बघत आहे नामचांग बॉर्डर व्हिएतनामची. इथे लिहिलं आहे नामकॅन आणि नामचांग म्हणतात तसं याला, नामचांग इंटरनॅशनल बॉर्डर पास. आणि हे आहे व्हिएतनामचं ऑफिस. तर जाणार आहो मी आता इमिग्रेशन. तिथे काही व्हिडिओ मी बनवू नाही शकत म्हणून हे तुम्हाला बॉर्डर दाखवून देतो. इथली अशी काय बॉर्डर आहे. आणि आपण करणार आहोत आता व्हिएतनामसाठी एंट्री आणि व्हिएतनामसाठी करणार आहोत आता व्हिएतनाममध्ये एंट्री. सध्या इमिग्रेशनमध्ये पासपोर्ट वगैरे चेक करणार आहोत आणि जाणार आहोत. तर इमिग्रेशन ऑफिस व्हिएतनामचं माझं आता इमिग्रेशन झालेलं आहे. काय असं तुटलं फुटलं इमिग्रेशन ऑफिस आहे. आणि बाहेर गेल्यावर सांगतो की इथे सोपं इमिग्रेशन होतं इथे व्हिएतनामला. तर नमस्कार मित्रांनो, आता पोचलेलो आहो मी व्हिएतनामला. हे बघू शकता व्हिएतनामची साईड. आधी मी व्हिएतनामच्या तिकडल्या साईडला होता आणि तुम्हाला सांगतो फक्त 2 मिनिट लागले मला इमिग्रेशनला. माझ्यासोबत जे लाओसमध्ये घडलं होतं त्यापेक्षाही म्हणजे लाओसमध्ये जे घडलं होतं तर इथे एकदम स्मूथपणे इमिग्रेशन झालेलं आहे माझं. काहीच अडचण नाही, काहीच विचारलं नाही त्यांनी मला. फक्त माझा विजा बघितला, पासपोर्ट स्टॅम्प, बस झालं एवढंच. आणि भेटला मला व्हिएतनामचा विजा. आता आहो मी व्हिएतनामला. हे बघू शकता व्हिएतनामचं सेम कंडिशन आहे सध्या जशी लाओसची होती तशी इकडल्या व्हिएतनामच्या भागातली. तर आता आतमध्ये जाऊन बघू काय काय बघायला मिळेल आपल्याला. माझ्यासोबत लाओसमध्ये घडलं होतं की तुम्ही पैसे दाखवा, शो मनी, तुमच्याजवळ किती पैसे आहे, तुम्ही लाओसमधून कुठे जाणार आहात दुसऱ्या कंट्रीला. येते त्याच्या विपरीत येते व्हिएतनाममध्ये मला काहीच विचारलं नाही. फक्त माझा विजा दाखवला मी त्यांना. विजा बघितल्याबरोबर त्यांनी माझ्या पासपोर्टवर स्टॅम्प ठोकला आणि बस तुम्ही जाऊ शकता एवढं म्हटलं त्यांनी. म्हणजे बोलले पण नाही काय, बस झालं तुमचं आणि निघा तुम्ही आता व्हिएतनामला. तर आता मी निघालेलो व्हिएतनामला. आता हे नामचांग बॉर्डर आहे, नामकॅन नामचांग बॉर्डर. हे बघू शकता तुम्ही अशी काही बॉर्डर आहे. आणि ह्या बॉर्डरनंतर मी आता जाणार आहो जी मेजर मोठी सिटी आहे इथून, ते आहे विन सिटी. तर जाणार आहो मी हिचायकिंग करणार आहो विन सिटीसाठी. सर्वात आधी मोठा प्रश्न तर माझ्यासाठी आहे की मला घ्यायचा एक सिम कार्ड. सिम कार्ड खूप मेन आहे. तर पुढं जातो आणि बघतो सिम कार्ड कुठे मिळेल का मला. तर तुम्ही फक्त व्हिडिओला बघत राहा. आणि मी कसं काय माझी एंट्री झाली आहे, खूप सुरक्षित एंट्री झालेली आहे व्हिएतनाममध्ये. या व्हिएतनामसारखी मला कंट्रीज नाही, म्हणजे थायलंडमध्ये पण मला काहीच नाही विचारलं, व्हिएतनाममध्ये पण काहीच नाही विचारलं. फक्त मला लाओसमध्ये खूप प्रश्न विचारले होते इमिग्रेशनमध्ये त्या ऑफिसरने. एकदम स्मूथ इमिग्रेशन झालेलं आहे माझं व्हिएतनामला. तर व्हिडिओला बघत राहा तुम्ही. आता मी जाणार आहो पुढं. आपके पास सिम कार्ड नो सिम कार्ड. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिएतनामला यायचं असेल तर विजा प्रोसेस काय असते ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर काही नाही, एक गव्हर्मेंट ऑफिशियल व्हिएतनाम गव्हर्मेंटची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. खूप सारे व्हिडिओज आहेत जिथे तुम्हाला ते सांगतील की कसं अप्लाय करायचं आहे व्हिएतनामच्या विजासाठी. बस ते त्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. आणि माझा जो विजा आहे लागला होता 90 डेजचा विजा लागला होता. तो कुठल्याही लँड बॉर्डर, इंटरनॅशनल एअरपोर्ट, कुठल्याही इमिग्रेशन ऑफिसमध्ये माझा तो विजा ॲक्सेप्ट होत होता. कारण खूप सारे यूट्यूबर्स वगैरे लोक सांगतात की तुम्हाला ज्या बॉर्डरनी एंटर करायचं आहे व्हिएतनामला त्या बॉर्डरचं नाव त्या विजावर मेन्शन असायला पाहिजे. पण माझ्या बाबतीत तसं काहीच नव्हतं. माझा 90 डेजचा विजा होता आणि तो कुठल्याही बॉर्डरवर माझा ॲक्सेप्ट होत होता. 85 बॉर्डर असं मेन्शन केलेलं आहे तिथे, जिथे 85 बॉर्डरमध्ये माझा विजा ॲक्सेप्ट होत होता. तर हा विजा जर तुमचा 90 डेचा लागला तर तो कुठेही ॲक्सेप्ट होतो. तर असा काही प्रोसेस होती. खूप इझी प्रोसेस आहे, तुम्ही पण घरी बसल्या करू शकता. मी तर मोबाईलमध्येच अप्लाय केलं होतं आणि जवळपास 5 ते 6 दिवसात माझा विजा आला होता. तर सध्या मी जात आहो एका मोठ्या शहराकडे
ना माझ्याजवळ आता सध्या व्हिएतनामचं सिम कार्ड आहे. व्हिएतनामची करन्सी मी घेतली आहे तेथेच एक्सचेंज केली होती एका पोलीस ऑफिसरकडूनच. त्यांनी मग खूप कमी रेट दिला, पण पुढे कुठंच व्हिएतनाम आपलं जी माझ्याकडे लाव करन्सी होती ते कुठेच ॲक्सेप्ट नव्हती होती तिकडे, म्हणून मी तेथेच एक्सचेंज करून घेतली होती. जवळपास 6 लाख काहीतरी आहे माझ्याजवळ व्हिएतनामचे पैसे. ते आता झाला, आता मला मोठ्या सिटीकडे पर्यंत जायचं आहे. पैसे पण खतम होत आले, पण बघू आता आपल्यासोबत काय होते. ते मुझे Have you? नो मनी. Okay. थँक यू. I am help you. हेल्प यू. ओके ओके. थँक यू व्हेरी मच. You people India. इंडिया. या फ्रॉम इंडिया. या भावाने मदत केलेली आहे माझी आणि जाणार मी आता एका मोठ्या टाऊनमध्ये. बघूया आता तिथे गेल्यावर बघू सिम कार्ड वगैरे. येथील नजारे मित्रांनो. खिशात एक दमडी पण नाही, पण मजा खूप आहे. तुम्ही पण घेत राहा. हे बघू शकता तुम्ही. हे आहे पहिलं टाऊन व्हिएतनाममधलं, म्हणजे छोटंसं एक गाव आहे Vietnam. व्हिएतनाम. व्हॉट इज द टाउन नेम? व्हॉट इज द विलेज नेम? Sit down. नेम ऑफ दिस विलेज? I am speak England. लिटिल इंग्लिश? नो इंग्लिश? Not. नॉट इंग्लिश. Not ओके. good. नॉट गुड. ओके ओके. विलेज नेम. दिस विलेज नेम ऑफ. हां. I am K. I am Lư Văn K. पे. युअर नेम इज पे. K. हो, नाईस नेम, गुड नेम. आय एम ऋषिकेश. K. ऋषिकेश, माय नेम ऋषिकेश. Lư. ऋषि. Name Việt Nam là Lư Văn K. ऋषि. Lucy. या माय नेम. ये देखिए भाई, ठीक. You là Lucy. या ऋषि. या How old are you? हाँ. You how old are you? माय एज आई एम 26. How हाँ. आई एम फाइन. गुड. Yeah. ओके. भावाने मला इथे पोचून दिलं आहे आणि इथून बघणार आहोत मी आता सिम कार्ड घेतो आणि नंतर बघतो काय होते तर मित्रांनो मी या शहरात आलेलो पण मला पाहिजे अर्जंटमध्ये सिम कार्ड. आता इथे कुठे विचारणार आहोत मी मला सिम कार्ड मिळेल का नाही मिळेल तर बघू. तर असं काही शहर आहे, तिथेच एक छोटंसं मार्केट आहे. आधी सिम कार्ड बघतो मिळालं. What's your name? हाय, माय नेम इज ऋषिकेश. My name's Sihai. सिहाय. ओके. ओके, थँक्यू. तो इथून सिम कार्ड घेतला आहे. आधी 3 लाख म्हणत होते, नंतर 2 लाखमध्ये मान्य केलं त्यांनी. थँक्यू. तर मित्रांनो आज रात्री मी इथेच थांबलेलो, या शॉपमध्ये आलेलो. जर रातभर थांबू दिलं तर इथंच थांबणार. टेंट वगैरे आज काही म्हणजे कंटाळा आला मला. माझा मोबाईल वगैरे चार्ज करत आहो मी. तर ह्या व्हिडिओला इथेच एंड करतो. भेटूया उद्या सकाळी. तर मित्रांनो या शॉपवाल्यांनी विचारलं की तुम्ही बाहेर लावू शकता कॅम्प. हाय. त्यांनी फोटो वगैरे काढले माझ्यासोबत. हे बघू शकता काही अशा प्रकारे शॉप आहे. मोबाईल शॉप आहे एक छोटंसं व्हिएतनाममध्ये. तर मित्रांनो काही अशा प्रकारे टेंट लावलेला आहे मी बाहेर. या शॉपमध्ये मी थांबलेलो होतो रात्री.
इथे बाजूला शॉप आहे, मोबाईल शॉप आहे छोटीशी. आणि हे इथे पेट्रोल पंप आणि इथे जे कॅमेरा वगैरे लागलेले आहे. तर मी थांबलेलो आहे इथे. आज रात्री असा काही प्रकारे टेंट लावलेला आहे. तर भेटूया नंतर आता उद्या सकाळी. या व्लॉगला मी आता इथेच खतम करतो.